नमस्कार मित्रांनो, तर माझं नाव ट्रेडमिन आणि आज आपण व्हिडिओमध्ये बघूया निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं ॲनालिसिस. आणि खरं सांगतो एकदम दळिंद्र मार्केट आज होतं, कारण आज मार्केटनी दोन्ही साईडला मूव्हमेंट केली आणि जी दुसऱ्या साईडची मूव्हमेंट सकाळी करायला पाहिजे होती ती भंगारांनी 1:30 वाजल्यानंतर केली. म्हणजे खरं तर हे गोष्ट घडायला नव्हती पाहिजे होती, कारण तुम्ही जर बघितलं सकाळपासून मार्केट बुलिश आहे, वर चाललंय वर चाललंय वर चाललंय, आता खाली येईल नंतर खाली येईल, बट खालीच आलं नाही. ते म्हणजे मार्केट कंटिन्यू वर गेलं. एकतर आम्ही बिचारे सेलर आमचे स्टॉप लॉस तर उडवून टाकले, जे बाकीचे पुट बाहेर होते त्यांचे स्टॉप लॉस उडवले. बरं, एखादा माणूस म्हणतो चला कॉल बाय करू, मग नंतर दुपारी खाली आलं, दुपारी 1:30 नंतर, म्हणजे जेव्हा लोक ट्रेड करत नाहीत शक्यतो, आणि त्यानंतर खाली येऊन मग जिथं आहे तिथं क्लोजिंग देऊन टाकले. म्हणजे असं पण नाही बाबा की 26,000ला जावं, वरती जरा टच करावं, तसं पण काहीच विषय नाही. एकदम खाली येऊन तिथं क्लोजिंग देऊन टाकली आणि उद्या परत ह्याच झोनमध्ये माती खायला असं मला वाटतंय. जाऊ दे, आपण टेक्निकल अनालिसिस करू एकदम परफेक्टमध्ये की काय असू शकते प्राइस ॲक्शन आणि का मार्केट असं बिहेव करतंय. तर डायरेक्ट स्टार्ट करतो मी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण डायरेक्ट निफ्टीलाच घेऊ. तर तुम्ही जर बघितलं तर आता मी डायरेक्ट डेली टाइम फ्रेमवरती जातो. मी बाकी काहीच बोलत नाही. 5 मिनिटं एकदम भंगार आणि याच्यावरती लाईनी फक्त तुम्ही बघा. ठीक आहे, या लाईनी काढू आपण. आता बघा, मार्केट मागच्या काही दिवसापूर्वी एका बेरिश झोनमध्ये होतं. ठीक आहे, आता हे ठीक आहे बेरिश झोनमध्ये आलं, त्यानंतर या लेवलला मार्केटनी सपोर्ट घेतला. ठीक आहे, डेली टाइम फ्रेमवरती, 5 मिनिटाच्या नाही. आता हे जे सपोर्ट घेऊन वर चाललंय ना, तर ह्या वर जाण्याच्या स्पीडमध्ये जरा प्रॉब्लेम आहे. का ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी तुम्ही डेली टाइम फ्रेमवरती सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करा. माझ्याकडे ऑलरेडी मार्क आहे बघा, डायरेक्ट काच करून सगळ्या लाईनी आल्या. पण ह्या लाईनी मी गायब करतोय कारण तुम्हाला कन्फ्यूज नाही झालं पाहिजे इथं. आता कुठले कुठले करायचे मी तुम्हाला ते सांगतो, एकदम इम्पॉर्टंट. ज्या डेली टाइम फ्रेमवर मार्क करायचे आणि डायरेक्ट मग जायचं 5 मिनिटं किंवा 15 मिनिटावरती. आता डेली टाइम फ्रेमवरती बघा, हा एक सपोर्ट आहे कारण मार्केट इथून वर आले. ऑब्व्हियसली शेमड्या पोराला पण ते कळेल. त्यानंतर हा एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, हे दोन गोष्टी तर झाल्या. आता तुम्हाला अजून काय दिसतंय, तर थोडं अजून टाइम फ्रेम कमी करायची लगेच. तर आता मी येतो 4 तासाच्या टाइम फ्रेमवरती. तर 4 तासाच्या टाइम फ्रेमवरती बघा, अजून थोडेसे आपल्याला जास्त सपोर्ट रेजिस्टन्स बघता येतील. तर अजून काय काय दिसतं तर बघू आपण. हे बघा, आता दोन तर आपण मार्क केले. कोणते वाले? एक हा एक केला होता रेजिस्टन्स, हा एक सपोर्ट केला होता. आता कालच्या दिवसाचा बघा, हा एक गॅप आहे ना, हा एक मार्क करायचा. का? कारण तुम्हाला माहिती आहे गॅपमुळे शॉर्ट होतं मार्केटमध्ये. ते जे गॅप आहेत ना, नंतर त्यांना आठवण येते की आपल्याला फील व्हायचं राहिलंय, म्हणून ते फील होतात आणि नंतर आपली वाट लावतात. त्यामुळे हा गॅप एक मार्क करायचा आणि आजच्या दिवसाचा हाय. बस, अजून काय दिसतंय का रे इथं? काहीच नाही दिसत. चला अजून मायनर टाइम फ्रेमवरती येतो. ती म्हणजे 5 मिनिटाची टाइम फ्रेम. आता हे जे 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे ना, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मार्केट माती का खाते. म्हणजे तुम्ही जर बघितलं, आता मार्केट जेव्हापासून वरच्या जायच्या मुवमेंटमध्ये आहे, जरा सगळ्या लाईनी लावून घेऊ आपण. ठीक आहे, हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा इथून बघा, सगळ्यात पहिल्यांदा इथून बघा. वाव, ठीक आहे. तर हे बघा, मार्केट इथून वरती गेलं, ही लेवल आपण मार्क केली. चला, मार्केट हायर हायचं क्रिएशन करत वरती गेलं. बट त्यानंतर आहे ना, हा जो डाऊन साईडचा मुवमेंट आला ना मार्केटमध्ये, तो एवढा जास्त आला की मोर दॅन 50%. म्हणजे आता आपण मी म्हणू शकत नाही की यायला नाही पाहिजे, बट एवढा मोठा खरंच यायला नाही पाहिजे. आणि जर मोर दॅन 50% आला असेल ना खाली निफ्टी, तर मग त्यानंतर लोअर लोची प्राइस ॲक्शन किंवा साईडवेज प्राइस ॲक्शन पाहिजे. मग माणूस काय विचार करणार बघा, माणसाचा विचार कसा की मार्केट एकदम वरती गेलं, त्यानंतर प्रॉफिट बुकिंग आली, मार्केट परत खालीच आलं, आता काय साईडवेज राहील किंवा डाऊन साईडला जाईल. पण नाही, मार्केटने काय केलं, निफ्टीने परत दुसऱ्या दिवशी हायर हायचं क्रिएशन करत म्हणजे एकदम स्ट्रॉंग रिव्हर्सल देऊन वरती गेलं. ठीक आहे, आता ठीक आहे, त्या गोष्टी झाल्या. त्यानंतर आजची जी गोष्ट तुम्ही जर बघितली, जो मी तुम्हाला सांगितलं ना एक गॅप मार्क करायचा आहे, तो गॅप तुम्ही मार्क करून ठेवा. या गॅपमध्ये तुम्ही जर बघितलं तर ही एक लाईन येते आणि ही एक लाईन येते. का? कारण आजचं जे ओपनिंग होतं ना मार्केटचं, ओपनिंग एकतर गॅप अप होतं. ठीक आहे, आता गॅप अप ओपनिंग नंतर पहिलं मार्केट खाली येतं. काय येतं? कारण प्रॉफिट बुकिंग होते रे मार्केटमध्ये, कारण मार्केट गॅप अप झालं की वरच नाही जात. त्यामुळे प्राइस ॲक्शनचं जर ॲनालिसिस आपण केलं तर मार्केट थोडं गॅप अप झालं. गॅप अप झाल्यानंतर खाली आलं. ठीक आहे, मान्य आहे भाई, गॅप अप झाल्यानंतर खाली आलं. मग नंतर ज्यावेळेस वर जायचं होतं त्यावेळेस कसं वर गेलं पाहिजे? पहिली ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल, ग्रीन कॅन्डल असं गेलं पाहिजे ना. तर मार्केट तसं अजिबात वर नाही गेलं. म्हणजे तुम्ही जर बघितले ना ही निफ्टीची कॅन्डल, तर ही कॅन्डल बघा केवढी मोठी. हे बघा, ह्या कॅन्डलचं फक्त मुवमेंट बघा, एवढी मोठी मॅसिव्ह मुवमेंट एकाच कॅन्डलमध्ये झाली. त्यामुळे पोरं जी गेली ना बिचारे, त्यांनी इथं कॉल घेतले सगळ्यांनी.
कारण का एवढी मोठी रेड कॅन्डल सॉरी ग्रीन कॅन्डल आहे. मला सांगा तुम्ही जे इथं कॉल घेताय तुम्ही स्टॉप लॉस कुठं लावणार आहे? एवढ्या खाली नाही लावू शकत. त्यामुळे अशा ठिकाणी आपण काही घेऊ शकत नाही. बट तुम्ही जर बघितलं तर एवढ्या मॅसिव्ह मुवमेंट नंतर परत मार्केट खाली आलं, लोकांचे स्टॉप लॉस हिट केले आणि त्यानंतर आरामात वरती गेलं. खरं तर ही जी प्राइजेक्शन तुम्हाला दिसती ही हायर हाईज क्रिएशन, हायर हाईज क्रिएशन, हायर लो क्रिएशन, ही प्राइजेक्शन इथून जर आली असती तर एक चांगला मोमेंटम बघायला भेटला असता. पण नाही, तसं नाही. पहिले सगळ्यांना उडवायचं त्यानंतर मार्केटने वर जायचं असं ठरवलं. बट आता दुसरी एक गोष्ट तुम्ही जर नीट नोटीस जर केली तर आता मला सांगा इथून खाली यायला काय आहे रे इथं? काहीच नाहीये इथं. इथून आला असतं ना खाली तर ठीक होतं. बिकॉज का? कारण मार्केट एवढ्या वरती गेल्यानंतर ह्या बॉक्समध्ये थांबलं. त्यानंतर आपण लोअर लोची प्राइजेक्शन एक्सपेक्ट करू शकत होतो. बट नाही. हे थोडा बॉक्स तयार केला. ह्या बॉक्सच्या वरती ब्रेकआउट दिला आणि त्यानंतर परत मार्केट खाली आलं आणि क्लोजिंग तुम्ही बघा 25,874 आणि हाय कितीचा मारलाय? आता बघू आपण 25,933 म्हणजे जवळजवळ 50 पॉईंट वरती हाय मारलाय. आणि ह्या सेम प्राइस ऍक्शन आहे ना तुम्हाला सगळीकडे बघायला भेटतील, फक्त बँक निफ्टीमध्ये नाही बघायला भेटत. कारण बँक निफ्टी भाई स्वतःच्या मनाचा राजा आहे. कारण तुम्ही जर बघितलं बँक निफ्टी तर बघा बँक निफ्टीमध्ये गॅप ऑफ ओपनिंग, निफ्टी सारखी गॅप ऑफ ओपनिंग ठीक आहे. ह्याच्या लेवल तर मी ऑलरेडी मार्क केलेत. आता ह्याच्या सिंपल लेवल आहे ठीक आहे, कारण बँक निफ्टीमध्ये मी जास्त ट्रेड करत नाही. बट ह्या लेवल सिंपल आहेत. डेचा हाय लो आणि याच्यावरती एक लेवल आहे 58,597 म्हणजे 58,600. तर आता यांनी काय केलं, जसं तुम्ही इथं प्राइस ऍक्शन बघाल की गॅप अप नंतर पहिली रेड कॅन्डल आणि त्यानंतर दिवसभर साइडवेज, तसं निफ्टीमध्ये बघा तसं काय नाहीये. गॅप अप नंतर थोडं खाली आणि डायरेक्ट वरती गेलं परत. तर प्राइस ऍक्शन मध्ये काय आला डिफरन्स, म्हणजे निफ्टी बुलिश आहे आणि बँक निफ्टी साइडवेज आहे ठीक आहे. हा डेटा आपल्याला समजला. पण दुपारी 1:30 वाजल्यानंतर अचानक हे दोघं एकत्र आले आणि अचानक तुम्ही बघू शकता सोबत कंबाईन झाले. हे पण पडलं आणि इकडे बँक निफ्टी पण डायरेक्ट पडायला सुरुवात झाली. म्हणजे आपल्याला समजणार नाही की हे कधी सोबत आहे आणि कधी एकत्र नाही आहेत. म्हणजे तुम्ही बघा प्राइस ऍक्शनचं अनालिसिस आपण असं करतो की निफ्टीची प्राइस ऍक्शन तीच बँक निफ्टीची प्राइस ऍक्शन असू द्या. निफ्टी जसं चालेल बँक निफ्टी मागं मागं चालेल, बँक निफ्टी पुढे चालेल निफ्टी मागं चालेल. बट तसं अजिबात काही नाहीये. इथं बँक निफ्टी वर चाललं होतं, निफ्टी बँक सॉरी निफ्टी वर चाललं होतं, बँक निफ्टी साइडवेज राहिलं होतं आणि सेकंड हाफला दोघं एकत्र आले आणि दोघं पडले. काही लॉजिक नाही काय नाही. बट ठीक आहे हे सगळं झालं. बट सगळ्यात मोठा विषय तो म्हणजे ज्याच्यामध्ये आपला ट्रेड होता उद्या एक्सपायरी असल्यामुळे तो म्हणजे सेन्सेक्स. सेन्सेक्स भाऊ निफ्टीचा एकदम खास मित्र आहे. बट ह्यानी जी मुवमेंट दिली ना वरती, म्हणजे तुम्ही बघा पहिलं एक गॅप अप ओपनिंग ठीक आहे. आता निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग नंतर खाली हलो पहिलीच कॅन्डल रेड आली होती. पण या भाऊंमध्ये गॅप अप ओपनिंग नंतर पहिलं वर गेलं आणि मग खाली आलं, म्हणजे दोन्ही स्टॉप लॉस उडवायचे. त्यानंतर निफ्टीसाठी एक ग्रीन कॅन्डल ह्या भाऊंनी पण दिली. त्यानंतर जसं लोकांनी एंट्री मारल्या असतील स्टॉप लॉस हिट केले आणि त्यानंतर हायर हाईटचं क्रिएशन सेम निफ्टी सारखं आणि सेम निफ्टी सारखं दुपारनंतर पडायची भूमिका. म्हणजे कधी कधी काय होते, आता याचा जर चार्ट तुम्ही बघितला ना, हा चार्ट बघा, हा सेन्सेक्सचा चार्ट आहे. हा तुम्हाला डिट्टोस चार्ट आहे ना निफ्टीच्या चार्ट सारखा दिसेल. फक्त एकच डिफरन्स आहे, सकाळी सकाळी इथं रेड कॅन्डल होती आणि सकाळी सकाळी आपले सेन्सेक्स भाऊंकडे ग्रीन कॅन्डल होत्या दोन ठीक आहे. तर हा फक्त डिफरन्स आहे. बाकी ओव्हरऑल जो चार्ट आहे ना तो तुम्हाला सिमिलर बघायला भेटेल. आणि चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक प्राइस ऍक्शन कॉमन आहे. जसं मी तुम्हाला सांगतो जोक्स अपार्ट, बट हे जे झालं ना या ठिकाणी जी ग्रीन कॅन्डल आली ना एवढी मोठी, तर ती न येता हे अशा बारीक बारीक कॅन्डल जर आल्या असते हायर हायचं क्रिएशन तर बरं झालं असतं. एवढ्या मोठ्या कॅन्डलमध्ये काय होतं की अचानक कॉल साईडचे प्रीमियम शूटअप होतात ठीक आहे. बघा ह्या सगळ्या कॅन्डल ह्या कॅन्डल, तर ह्या कॉल साईडचे प्रीमियम शूटअप झाल्यामुळे काय होतं की मार्केटमध्ये नेट बायरला सेलरला कोणालाच ट्रेड करता येत नाही. आणि अजून एक गोष्ट, सकाळपासून जे कॉलचे प्रीमियम वाढले ते फक्त याच कॅन्डलमध्ये, नंतर कॉलचे प्रीमियम जास्त वाढत नव्हते. त्यानंतर इथं एक या कॅन्डलमध्ये वाढले आणि नंतर परत या टोकाला आणि त्यानंतर परत हाय तिथे चालले. म्हणजे तुम्ही बघा जे सेन्सेक्स आहे 84,666 ला गेलं, आता परत 84,391 ला, म्हणजे जवळजवळ 200 पॉईंट खाली क्लोजिंग दिले. बट ठीक आहे यार, आता काय करू शकत नाही आपण. बाकी ओव्हरऑल तर तुम्ही जर बघितलं उद्याच्या मार्केटमध्ये फक्त ह्या ज्या दोन लेवल आहेत, सेन्सेक्सची ही वरची खालची ही मिडल लेवल का, कारण इथं क्लोजिंग झाली मार्केटची आणि त्यानंतर डेचा लो पण आपण विसरायचा नाही. हा बघा हा डेचा लो मी मार्क करतो आणि प्रिव्हियस डेचा हाय. म्हणजे का, कारण हा गॅप आहे भाऊ, याला कधी आठवण आली तर हा फील होऊ शकतो. ह्या 4 लेवल क्लोज करायचा टॉपिक. त्यानंतर आपल्या निफ्टीच्या परत 4 लेवलच असतील ह्या, परत तुमच्या समोरच मार्क करतो. सगळ्यात पहिल्यांदा तर डेचा हाय ठीक आहे. डेचा हाय नंतर तुम्ही म्हणाल ही 25,974 कुठली लेवल आहे, पण भाऊ ती एक लेवल आहे बघा या लेवलवरून. कारण या लेवलपासून मार्केट ऑलरेडी फॉल झालं होतं, तर ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे. त्यानंतर क्लोजिंग एक मार्क करून घेऊ आपण, कारण मार्केटमध्ये स्पेस खूप आहे. स्पेस खूप आहे म्हणजे हिथं डेचा लो आणि हिथं डेचा हाय, म्हणजे एवढ्यामध्ये काय आहे सपोर्ट रेजिस्टन्स हाय का नाही काय. त्यामुळे आपल्याला डेची जी क्लोजिंग आहे ती एक मार्क करायची. तर हा बघा हा डेची क्लोजिंग
आणि त्यानंतर काय नाही, हा गॅप आहे आपला. ठीक आहे. या गॅपमध्ये नो ट्रेडिंग झोन आहे बरं का. तुम्हाला ट्रेडिंग करता येणार नाही गॅपमध्ये. कशी करायची असेल तर आपल्या 9 वाजताच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगेन. खाली टेलिग्रामची लिंक दिली, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. बाकी बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर एकदम सिंपल आहे भाऊ. बँक निफ्टी आपल्याला आवडतं. बँक निफ्टीमध्ये डेचा हाय, डेचा लो, त्यानंतर आपला 58,597 म्हणजे बघा इथून मार्केटला डायरेक्ट गोलीगत पाडलं होतं बघा या लेवलवरून. तर ही लेवल इम्पॉर्टंट आहे ना, इथं सेलर भाव आपले असू शकतात. तर ही एक लेवल इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर बाकीची खालची लेवल तर खूप खाली आहे बँक निफ्टीची. बट ह्या लेवल जाऊ द्या, ह्या मधल्या लेवल फक्त मार्क करून द्या. आता तुम्ही म्हणाल हा पण गॅप खूप आहे, तर ह्या गॅप खूप आहे, तर तुम्हाला सरळ सरळ दिसतं नाही तर रेजिस्टन्स कोणत्या लेवलला आहे, तर या लेवलला हे बघा. तर ह्या अशा लेवल मार्क करता आल्या पाहिजेत तुम्हाला. बाकी ह्या लेवल किती फॉलो करतं मार्केट ते तुम्हाला तर माहितीच आहे, कारण मार्केट एकदम अनप्रेडिक्टेबल आहे. मध्येच कुठं ब्रेकआउट, मध्येच फेक ब्रेकआउट अशा गोष्टी होत असतात. बाकी या मार्केटमध्ये टिकून राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ट्रेडमिन चॅनलला लवकरात लवकर फॉलो करा आणि लाईक करून टाका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.